प्रसिद्ध असं स्वादिष्ट प्रशांत तुला आणखीन एक विचारायचं आहे। प्रशांत, तू ही जी सगळी तिथली न्याहारीची तयारी दाखवतोय, थोड्या वेळाने मला असं वाटतं की तू सुद्धा एक ब्रेक घेशील आणि त्या न्याहारीला जाशील, पण त्याच्या आधी एक मगाशी तुला प्रश्न विचारायचा आहे की तू एक उल्लेख केला होतास की नितीश कुमार यांचा एकनाथ शिंदे होणार नाही का, या तुझ्या वाक्याचा अर्थ आम्हाला समजून घ्यायचा, नेमकं तू हा वाक्यप्रयोग का केला होतास? मी वाक्यप्रयोग यासाठी केला होता, जसं आपला महाराष्ट्रामधला आपला जर अनुभव बघितला, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या जागा आहे आणि एकनाथ शिंदे जागा कमी होत्या, पण विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी चर्चा अशी होती राजधानी दिल्लीमध्ये की जागा कितीही असो, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होती। तर तशा प्रकारची तयारी देखील एकनाथ शिंदेने केली होती आणि ते अमित शहाला भेटत होते, पंतप्रधानांना भेटत होते। निवडणुकीच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पूर्वी ते अनेकदा इथे रात्रीला येऊन गेले, भेटून गेले आणि त्यांना सीएम पदावरून काढून असा त्यांची लॉबिंग होती। पण आता ज्यानंतर जर बघितलं आपण तर आता बिहार विधानसभेमध्ये नितीश कुमारांच्या जागा कमी आहे तरी ते मुख्यमंत्री आहे। तशाच पद्धतीने आता जर निकाल येत आहे, जवळपास जसं अमितजी सांगितलं मला की 150 जागांचे कल आपल्याकडे आलेले आहेत, त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे। असं असताना जेडीयू जर मागे आहे आणि जेडीयूच्या कमी जागा आहे आणि त्यामुळे जर नितीश कुमार यांचं मुख्यमंत्री पद जात असेल, कारण की कुठल्याही खुल्यापणाने सार्वजनिकपणे नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील असं भारतीय जनता पक्षाने कुठेच सांगितलं नाही, पण दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी बोलायला सुरुवात केलं की खास करून दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी आहेत तर पटण्यामध्ये नितीश कुमार आहे, हे असं बोलत होते पण कुठेच सांगत होते। त्यामुळे हा संशय काय होतोय, आता जेव्हा बैठका सुरू होतील 12 नंतर नक्की। प्रशांत, दुसरा एक त्यातला प्रश्न असा आहे की ललन सिंग यांचं सुद्धा नाव खूप आघाडीने घेतलं जातं। तुला असं वाटतं का की नितीश यांच्या पक्षामध्ये सुद्धा एक समर्थ असा वेगळा पर्याय आहे आणि तो पर्याय ललन सिंग यांच्या रूपाने भाजप त्यांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये त्यांना सोबत घेऊ शकतं जर नितीश कुमार यांनी जास्ती हट्टाग्रही भूमिका घेतली तर? बरोबर आहे मंदारजी, एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण की ललन सिंग यांच्या नेतृत्वामध्ये सध्या जेडीयू चालत आहे। ज्या पद्धतीनं शिवसेनेचे 2 गट झाले त्याच धर्तीवरती जेडीयूचे 2 गट होतात का या घडीला सांगणं कठीण आहे, कारण की ललन सिंग यांना भारतीय जनता पक्षाचा मोठा पाठिंबा आहे आणि भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीने राजकारण करते हे सर्वांना सर्वश्रुत आहे। महत्वाचं म्हणजे जर ललन सिंग यांचं नाव पुढे आलं तर निश्चितपणे भारतीय जनता पक्ष हा ललन सिंगावरती आपला दाव लावेल आणि अशा वेळी नितीश कुमार यांचं नाव मागे पडू शकते। हे होऊ शकतं, हे सांगता येत नाही काय होईल, पण राजकारण फार कठीण आहे बिहारचं देखील आणि देशाचं देखील। मंदारजी।